आपल्या देशात लवकरच जनगणना सुरू होईल। जनगणनेत मिळणारी माहिती ही फक्त सरकारी आकडेवारी नाही, तर देशाच्या विकासाचा पाया मानला जातो। पण या जनगणनेदरम्यान काही चुका केल्या तर तुम्हाला कायद्याच्या कडक कारवाईला देखील सामोरे जाऊ लागू शकतं। नेमका हा विषय काय आहे, त्या चुका कोणत्या ज्यामुळे तुरुंगवास भोगण्याची वेळ येऊ शकते अगदी जनगणना सुरू असताना, सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि आपल्या या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, तुमच्या घरी जनगणनेच्या सर्वेसाठी जो व्यक्ती येतो त्याला प्रगणक असं म्हटलं जातं। तुमच्या दारी जर हा व्यक्ती येतो तर त्या प्रगणकाला माहिती देताना गंमत करणे, मजा करणे किंवा त्याला साफ नकार देणे हे टाळा। कारण जनगणना कायदा 1948 अंतर्गत असं वागणं गुन्हा मानला जातो। विशेषतः कलम 11 अंतर्गत क आणि ड अनुसार प्रगणकाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास जाणीवपूर्वक नकार देणे किंवा हेतुपुरस्सर खोटी माहिती देणे हा अदखलपात्र गुन्हा आहे। या गुन्ह्यासाठी काय शिक्षा आहे हे देखील सांगतो। अशी काही टिंगलटवाळी केलात तर 1000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो आणि जर वारंवार नकार दिला किंवा गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असेल तर 3 वर्षांपर्यंत कारावासाची ही देखील एक शिक्षा आहे। त्यामुळे चुकीची माहिती देणे किंवा माहिती लपवणे तुम्ही टाळा। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही दक्षता तुम्हाला देखील घ्यायच्या आहेत। प्रगणक तुमच्याकडे कधीही अधिकृत दस्तऐवज मागणार नाही। आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याची माहिती किंवा कोणताही OTP तो मागणार नाही। फक्त जनगणनेच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची असतात। त्यामुळे कोणतीही गोपनीय किंवा वैयक्तिक आणि आर्थिक माहिती त्यांना देऊ नका। यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार आहे। ही भारतातील पहिली डिजिटल जनगणना आहे। प्रगणक कागदी फॉर्म ऐवजी विशेष मोबाईल ऍप वरून ही माहिती नोंदवतील। त्यामुळे प्रक्रिया वेगवान आणि अचूक होईल। आता या सगळ्यात तुम्हाला स्वगणना करायची असेल तर त्याचं प्रोव्हिजन देखील असणार आहे। नागरिकांना स्वतः माहिती भरण्याची सुविधा मिळणार आहे। जनगणनेच्या अधिकृत पोर्टलवर गेलात तर प्रथमतः तुमचा मोबाईल नंबर वापरून नोंदणी करा आणि 34 प्रश्नांची उत्तरे ऑनलाईन भरा। यात कुटुंबाची सामाजिक, आर्थिक आणि भौतिक स्थितीशी संबंधित प्रश्न असतात। स्वगणना केली तर प्रगणक घरी आला की फक्त रेफरन्स नंबर देऊन त्याच्याबरोबर पडताळणी पूर्ण करा, म्हणजे तुमचं काम लवकर होईल। याने तुमचा आणि प्रगणकाचा वेळ देखील वाचेल आणि घरातील वृद्ध किंवा इतर सदस्यांना जास्त त्रास घ्यावा लागणार नाही। पण मंडळी, जेव्हा तुम्ही स्वगणना करताय तर फक्त खोटी माहिती भरू नका, कारण तेही गुन्हाच आहे। आणि मला हे देखील माहिती आहे, तुम्हाला प्रश्न पडला असेल, जर प्रगणक घरी आला तर तो अधिकृतच आहे हे कशावरून? तर मंडळी, तुम्हाला संशय असेल तर प्रथम त्याचे अधिकृत ओळखपत्र जे आहे ते तुम्ही त्यांच्याकडे मागू शकता। ते तपासून नंतरच तुम्ही त्याला माहिती द्या। व्हिडिओच्या शेवटीला महत्त्वाची माहिती, जनगणना ही कायद्याच्या कलम 15 नुसार केली जाते। त्यामुळे तुम्ही दिलेली वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे। ही माहिती कोणत्याही न्यायालयात पुरावा म्हणून वापरली जाऊ शकत नाही। ती इतर कोणत्याही सरकारी डेटाबेसशी लिंक देखील केली जात नाही। फक्त सांख्यिकी हेतूने देशाचा विकास आणि योजनांसाठी ही माहिती वापरली जाते। त्यामुळे निर्भयपणे खरी आणि अचूक माहिती द्या, कारण तुम्ही दिलेल्या माहितीवर आणि जनगणनेच्या आकडेवारीवरच देशातील शाळा, रुग्णालय, आरक्षण धोरणे आणि विकास योजना अवलंबून असणार आहे। ही राष्ट्रीय कर्तृत्वाची एक बाब आहे। त्यामुळे हे कर्तव्य तुम्ही सावधगिरी बाळगा आणि अफवांवर विश्वास न ठेवता पाळत राहा। प्रगणकांना सहकार्य करा आणि फक्त चुकीचे वर्तन करू नका। माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।